Hello, good evening. Good evening. We welcome all of you in the wonderful name of Jesus once again. प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. What a joy it is as we come together to learn God's word. देवाचं वचन शिकण्यासाठी आपण सर्व एकत्रित आले आहोत, ही किती आनंदाची गोष्ट आहे. I will ask someone to pray. मी विनंती करतो कोणीतरी प्रार्थना करा आणि मग आपण आजचा वर्ग सुरू करूया. Who would like to pray? विद्यार्थ्यांपैकी कोणीतरी प्रार्थना करा, वर्ग सुरू करूया. बाबासो पास्टर प्रार्थना करा. स्वर्गातील अत्यंत थोर आणि प्रेमळ पिता, मी तुझ्या आभार मानतो पुन्हा एक वार परमेश्वराच्या तुझ्या वचनामधून शिकण्यासाठी परमेश्वरा संधी दिल्याबद्दल मी तुझ्या आभार मानतो. प्रभू ईश्वराच्या विशेष करून आम्हाला परमेश्वराच्या तुझ्या सेवकाच्या द्वारे परमेश्वराच्या त्या वचनाद्वारे त्यांना तू परमेश्वराच्या बोलण्यासाठी विशेष कृपा पुरव आणि आम्हाला देखील समजपणाचं ज्ञान तू दे. प्रभू ईश्वराच्या तुझ्या या वचनामधून शिकण्यासाठी परमेश्वरा सर्वांना तू तयार केल्याबद्दल मी तुझे आभार मानतो. सर्व परमेश्वराच्या जे काय इलेक्ट्रिशियन आणि जे काय परमेश्वराच्या नेटचं जे काय आहे ते सर्व तुझ्या हातामध्ये येतो. प्रभूश्वराच्या संपूर्ण क्लास पूर्णपणे कुठलंही अडखण येशूच्या नावाने आलेलं नाही असं जाहीर करतो. प्रभूश्वराच्या सर्व गौरव तुझं होऊन दे. प्रभू, मान सन्मान स्तुती प्रशंसा महिमा तुला येतो. धन्य उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या अद्भुत नावाने प्रार्थना करतो म्हणाय पिता. आमेन. Amen. 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 Praise Amen. the Lord. So we continue our studies on discipleship. आणि शिष्यत्व हा अभ्यासक्रम आता आपण पुढे चालू ठेवणार आहोत. Last time we were talking about thinking the way Jesus thinks, feeling the way he feels, and acting and reacting the way he does. गेल्या वेळेला आपण पाहिलं की प्रभू येशूला जसं वाटतं त्याप्रमाणे आपल्यालाही वाटलं पाहिजे. जसा तो विचार करतो त्याप्रमाणे आपणही विचार करायला शिकलं पाहिजे आणि जसा तो कृती करतो, कार्य करतो, तसं कार्य करायला आपणही शिकलं पाहिजे शिष्य म्हणून. आमेन. I believe last time we were talking about that the woman who was caught in adultery. आणि जे व्यभिचाराच्या पातकामध्ये गुंतलेली स्त्री होती तिच्या संबंधी गेल्या वेळेला आपण पाहिलेलं आहे. Do you remember that? आणि तुम्हाला आठवतं का व्यभिचारी स्त्रीची गोष्ट? Brother Dongre, do you remember? No, I was not there, I think. That link was not there. Oh. That Christology last somehow I this translated. Okay. Okay. So let's we can start from here. आता आपण सुरू करूया. Discipleship means learning about Jesus. शिष्यत्व म्हणजे प्रभू येशू संबंधी जाणून घेणे. Jesus said, "Come unto me, all you are heavy laden, and I will give you rest." प्रभू येशू म्हणाला, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आमेन. Take my yoke and learn from me. माझं जूक घ्या आणि माझ्यापासून शिका. Now here we learn that Jesus is calling people to come to him and find rest for their soul. या ठिकाणी आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्त शिष्य होण्यासाठी, शिकण्यासाठी
आम्हाला बोलावत आहे आणि तो आम्हाला विसावा देण्याचं आश्वासन देत आहे. Because these people Jesus was speaking to, they were under heavy yoke of religion. आता ज्या लोकांबरोबर येशू बोलत आहे, या लोकांना कोणत्या प्रकारचं ओझं होतं, तर त्या काळचे जे धार्मिक पुढारी होते, नेते होते, त्यांनी अनेक धार्मिक नियम लावल्यामुळे त्या नियमांचं ओझं त्या सर्व धार्मिक लोकांच्यावर होतं. Religion always put a Amen. heavy load on people. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त लोकांना स्वतःकडे बोलत आहे आणि त्यांना विसावा देण्याचं आश्वासन देत आहे. God wants us to have more relationship with Him rather than more religious practices, our rituals. Hello, Brother Dongra. Hello. Hello. Yes. Yeah. So God wants to have relationship with Him more than our religious rituals. आणि देवाची इच्छा आहे आम्ही धार्मिक नियमांचं जास्तीत जास्त पालन करण्याऐवजी त्याच्याशी घनिष्ठ नातेसंबंध निर्माण करावा. आमेन. We can have all those religious rituals but still far away from God. आणि असंही होऊ शकतं आम्ही सर्व धार्मिक नियमांचं धार्मिक विधींचं काटेकोरपणे पालन करू पण देवापासून कदाचित आम्ही खूप दूर गेलेले असू. आमेन. Jesus said, "Come to me and learn from me." प्रभू येशू म्हणतो की माझ्या जवळ या आणि माझ्यापासून शिका. Take my yoke. माझं जू स्वतःच्या खांद्यावर घ्या. Now here you can see in the picture a yoke. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पाहता आहेत एक शेतकरी जमीन नांगरत आहे आणि जे बैल आहेत त्यांच्या खांद्यावर लाकडाचं जू आहे, ओझ आहे. So when a farmer wanted to train a new animal, always had that animal next to the one that was already trained. आता शेतकरी ज्या वेळेला एखाद्या नवीन बैलाला शेतामध्ये काम करण्यास लावतो त्यावेळेला तो काय करतो, जो जुना बैल आहे अनेक वर्षे शेतात काम केलेला एका बाजूला त्याला ठेवतो आणि जो नवीन बैल आहे जूच्या दुसऱ्या बाजूला त्याला ठेवतो. अशा प्रकारे नवीन बैलाला जणू काय शेतात काम करण्याचं नांगरण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. आमेन. And
most of that load was on the one who was already trained, already experienced. आता ह्या दोन बैलांपैकी जो आधीच शेतात काम करण्याचा सराव असलेला बैल आहे त्याच्या खांद्यावर जास्तीत जास्त त्या जूचं ओझं असतं. आमेन. And in this way, the new one was learning and getting all that training, how to work, how to carry load. आणि मग अशा प्रकारे जो नवीन बैल आहे त्याला प्रशिक्षण मिळतं कशा प्रकारे शेतात काम करायचं, जमीन नांगरायची वगैरे. आमेन. So Jesus said, "Take my yoke and learn from me." आणि प्रभू येशू म्हणतो की माझ्यापासून शिका, माझं जू तुमच्यावर घ्या. My yoke is light and my burden is light. आणि माझं जू हलका आहे आणि ते सोयीचं देखील आहे. Yeah. Take my yoke upon me and learn from me, because I am gentle and lowly in heart. मी हृदयाचा नम्र आहे, लीन आहे. Jesus is so gentle. येशू इतका सौम्य आहे, लीन आहे. And he said, you will find rest for your soul. आणि प्रभू येशू पुढे म्हणतो तुमच्या जीवाला For माझ्याजवळ my शांती मिळेल. yoke is easy and my burden is light. कारण माझं जू सोयीचं आहे आणि ते हलकं आहे. So Amen. discipleship mean learning about Jesus, शिष्यत्व म्हणजे येशू विषयी शिक्षण घेणं, becoming like Jesus, येशू सारखं बनणं, abiding in Jesus's word, प्रभू येशू मध्ये जणू काही वस्ती करणं, राहणं, and then follow him. आणि प्रभू येशूच्या मागे त्याचे अनुयायी म्हणून चालणं. आमेन. And then becoming like Jesus mean thinking the way he thinks, feeling the way he feels, and acting and reacting the way he does. आता प्रभू येशू सारखं बनणं म्हणजे काय? ज्या प्रकारे येशू विचार करतो त्या प्रकारे आम्ही विचार करायला शिकणं, ज्या प्रकारे येशूला वाटतं त्याप्रमाणे आम्हालाही भावनेमध्ये वाटणं, आणि ज्या प्रकारे येशू कार्य करतो त्या प्रकारे आम्ही कार्य करायला शिकणं, कृती करायला शिकणं. आमेन. Now here we are going to find an example how Jesus was feeling, how Jesus was thinking, how Jesus was reacting in a very delicate, difficult situation. आणि एका अवघड अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे विचार करत होता, प्रभू येशू ख्रिस्ताला मनामध्ये अंतःकरणामध्ये काय वाटत होतं, आणि प्रभू येशूनं या अवघड परिस्थितीमध्ये काय कार्य केलं हे आपण आता पाहणार आहोत. Now here the Bible says, John chapter 8, and we are going to read from verse number 3 to 11. आणि योहान कृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 3 ते 11 ही वचने आपण वाचणार आहोत. योहान 8, 3 ते 11. So, Brother Dongre, if you kindly read. Yeah. Whole passage? Yes, 3 to 11. Yeah. योहान 8, 3 ते 11. त्यावेळी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परुषी ह्यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली.
मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा. तर आपण ह्याच्याविषयी काय म्हणता? त्याला दोष लावावयाला आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरिता ते असे म्हणाले. येशू तर खाली ओढवून बोटाने जमिनीवर लिहू लागला आणि ते त्याला एकसारखे विचारित असता तो उठून त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. मग तो पुन्हा खाली ओढवून जमिनीवर लिहू लागला. हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तो थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले. येशू एकटा राहिला आणि तेथे स्त्री मध्ये उभी होती. नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरविला का? ती म्हणाली, प्रभूजी, कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवित नाही. जा, यापुढे पाप करू नको. आमेन. Amen. So here is a situation that a religious leader brought a woman to Jesus who was caught in an act of adultery. या ठिकाणी आम्ही पाहतो की यहुदी धार्मिक पुढाऱ्यांनी एका स्त्रीला व्यभिचार करीत असताना धरलं आणि तिला येशू समोर आणून उभं केलं. आमेन. They wanted to accuse Jesus. They wanted to, first of all, entrap Jesus, knowing that Jesus has very tender heart to forgive people. आणि ह्या धार्मिक पुढाऱ्यांना येशूला कचाट्यात पकडायचं होतं. म्हणजे आता येशू तिला मारायची आज्ञा करतोय का येशू तिला सोडून द्यायला आज्ञा करतोय, हे पाहण्यासाठी येशूला कचाट्यात पकडण्यासाठी या व्यभिचारी स्त्रीला यहुदी पुढाऱ्यांनी येशूकडे आणलं. आमेन. So they said, he is going to forgive. We are going to accuse that you are breaking our law, the Mosaic law. You don't respect the law of God. आता त्यांचं म्हणणं जणू काय असं होतं, येशूने जर हिला क्षमा केली आणि जाऊ दिलं तर मग ते येशूला म्हणू शकले असते, येशूला दोष लावू शकले असते की मोशेनं नियमशास्त्रात आज्ञा दिलेली तू पाळत नाहीस, म्हणजे तू मोशेचा अपमान करतोस, नियमशास्त्राचा अपमान करतोस म्हणजे देवाचा अपमान करतोस, असं त्यांना ते म्हणू शकले असते. आमेन. So they said, this woman is caught in the act of adultery. The law says such woman should be stoned. What do you say? आता हे यहुदी पुढारी या व्यभिचारी स्त्रीला येशूकडे आणून तिला मध्ये त्यांनी उभं केलं. तिच्या आजूबाजूला सगळे उभे राहिले आणि ते येशूला म्हणाले की व्यभिचार करत असताना आम्ही हिला धरलेला आहे आणि मोशेच्या नियमशास्त्रामध्ये मोशेने आम्हाला अशी आज्ञा दिलेली आहे की अशा व्यभिचारी स्त्रीला धोंडमार करावा. तर आता तुमचं काय म्हणणं आहे, असं ते येशूला म्हणाले. आमेन. And verse number 6 is very clear. This they said, testing him, that they might have something of which to accuse him. 6व्या वचनामध्ये आम्ही स्पष्ट पाहतो की ह्या लोकांना येशूला काय तर दोष लावायचा होता, म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असं म्हणाले. आमेन. So at that time,
Jesus started to write on the ground, pretending he didn't hear anything. आणि मग त्या लोकांचं बोलणं ऐकल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त खाली ओणवून जमिनीवर काहीतरी लिहायला लागला. जणू काय त्या लोकांच्या बोलण्याकडे येशूच लक्ष नाही असं येशूनं दाखवलं. आमेन. The principle here is, when we are accused, when people accuse us, rather than we say something in return, we stay quiet and write something. आता या ठिकाणी कोणतं तत्व किंवा सिद्धांत आम्हाला शिकायला मिळतो? ज्या वेळेला लोक आम्हाला दोष लावतात, आमच्यावर दोषारोप करतात, त्यावेळेला आम्ही स्पष्टीकरण द्यायच्या ऐवजी आम्ही शांत राहायला शिकलं पाहिजे. आमेन. And the Bible says Jesus wrote on the ground because writing on the ground was an act of judgment and punishment. आता येशू जमिनीवर काहीतरी लिहित होता. काहीतरी लिहिणं म्हणजे शिक्षा सुनावणं असा जणू काय त्याचा अर्थ होता. न्याय करणं किंवा शिक्षा सुनावणं. आमेन. If either your name is written in the book of life or your name is written on the dust on the ground. तुमचं नाव एकतर स्वर्गामधील जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिण्यात आलं पाहिजे जर तुमचं तारण झालं असेल तर, नाहीतर मग तुमचं नाव धुळीमध्ये लिहिण्यात आलं पाहिजे जर तुमचं तारण झालं नसेल तर. Now Jesus wrote on the ground. Jesus wrote maybe their injustice. आणि येशूने नक्की काय लिहिलं माहित नाही. कदाचित अन्याय अशा प्रकारे येशूने काहीतरी जमिनीवर लिहिलेलं असावं. Jesus wrote their hypocrisy. कदाचित येशूने ढोंगीपणा असं जमिनीवर लिहिलेलं असेल. What was the law of Moses? In Leviticus chapter 20 and verse number 10 we find. आणि लेवियाचा ग्रंथ 20 chapter 20 and verse number 10. लेवीय 20 आणि 10व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, जो दुसऱ्याच्या बायकोशी व्यभिचार करतो, म्हणजे आपल्या शेजाऱ्याच्या बायकोशी व्यभिचार करतो, त्या जाराला व त्या जारिणीला अवश्य जीवे मारावे. आमेन. So here we find the adulterer and the adulteress, both of them must be stoned. आता लेवीच्या ग्रंथामध्ये आम्ही काय वाचलं? व्यभिचार करणारा पुरुष आणि व्यभिचार करणारी स्त्री या दोघांनाही ठार मारावे असं नियमशास्त्रामध्ये आज्ञा दिलेली आहे. आमेन. No, here they brought only woman. Where is the man? आता या धार्मिक पुढाऱ्यांनी फक्त या बाईलाच धरून आणलं येशूकडं, आणि बाई बरोबर व्यभिचार करणारा तो पुरुष कुठे होता? त्याला त्यांनी सोडून दिलं होतं का? He was out of the hook. आणि त्याचा कुठं इथं पत्ता नाही. जो व्यभिचार करणारा पुरुष आहे त्याचा या ठिकाणी पत्ता दिसत नाही. You see here the hypocrisy and the injustice here. या ठिकाणी या यहुदी धार्मिक पुढाऱ्यांचा ढोंगीपणा आणि अन्यायकारक वृत्ती आम्हाला दिसून येते. आमेन. I believe Jesus wrote their own personal sin. What about the lust in your own heart? आणि येशूने कदाचित त्यांच्या व्यक्तिगत जीवनासंबंधी त्या ठिकाणी जमिनीवर लिहिलं असेल. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असलेल्या ज्या घाणेरड्या वासना आहेत त्या संबंधी काय. आमेन. So when Jesus wrote on the ground,
on the dust, the Bible says, then those who heard it, being convicted by their conscience. आणि ज्या वेळेला येशू जमिनीवर ओणवून लिहित होता त्यावेळेला या व्यभिचारी स्त्रीला येशूकडे आणलेल्या लोकांच्या मनामधील विवेक त्यांना जणू काय टोचणी देत होता. आमेन. Another thing was, the law said there must be witness, 2 or 3 witness before you punish someone by stoning. आता मोशेच्या नियमशास्त्रात असंही लिहिलेलं आहे की व्यभिचार करणाऱ्या पुरुषाला आणि स्त्रीला धोंडमान करण्यापूर्वी 2 किंवा 3 साक्षीदारांना तपासलं पाहिजे. त्यांनी साक्ष दिली पाहिजे की या दोघांना व्यभिचार करताना आम्ही पाहिलेलं आहे. आमेन. God said, on the basis of one witness, you cannot punish someone. आणि देवानं सांगितलेलं होतं नियमशास्त्रामध्ये केवळ एकच साक्षीदार असेल तर तुम्हाला कुणालाही शिक्षा करता येणार नाही. 2 किंवा 2 पेक्षा जास्त साक्षीदार असले तरच तुम्हाला शिक्षा करता येईल. आमेन. And all of them who were holding stone in their hand, they dropped their stone and they left that place, the spot, one by one. आणि मग ज्या वेळेला येशूने सांगितलं की जो अंतःकरणामध्ये निष्पाप असेल, आजपर्यंत ज्यानं एकही पाप केलं नसेल, अशा व्यक्तीनं या बाईला पहिला दगड मारावा. त्यावेळेला ते सगळे हातातले दगड त्या ठिकाणी टाकून एक एक करून त्या ठिकाणावरून निघून गेले. आमेन. And only woman was left there, and Jesus, wonderful of our Savior, and Jesus said, where are your accuser? आणि मग त्या ठिकाणी फक्त येशू आणि ती स्त्री एवढे दोघेच उभे राहिले. येशूने तिला विचारलं, तुझ्यावर आळ घेणारे, तुला दोष लावणारे कुठे आहेत? आमेन. And Jesus said, no one has condemned you, neither I condemn you. Go and sin no more. येशू त्या व्यभिचारी स्त्रीला म्हणाला, तुला कोणी दंड ठरवला काय? तर मीही तुला दंड ठरवित नाही. जा, यापुढे पाप करू नको. आमेन. Jesus was saying, yes, you are guilty, but you are free. I forgive you. आणि प्रभू येशूला जणू काय त्या स्त्रीला म्हणायचं होतं, तू व्यभिचार केलेला आहेस, पाप केलेला आहेस, तू दोषी आहेस, पण मी तुला क्षमा करतो. आमेन. How Jesus handled the very difficult, delicate situation. आणि ह्या नाजूक परिस्थितीला, अवघड परिस्थितीला प्रभू येशू कशा प्रकारे सामोरा गेला किंवा येशूने कशा प्रकारे या सर्व गोष्टी हाताळल्या. How Amen. Jesus protected a woman who was in a very difficult situation. आणि ही व्यभिचारी स्त्री अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये सापडलेली असताना प्रभू येशूने कशा प्रकारे तिच्यावर दया केली, तिला वाचवलं. Amen. Jesus is the protector of women, children, those who are weak. आणि प्रभू येशू जे दुर्बल आहेत, महिला असोत किंवा लहान लेकरा असोत, त्यांचं नेहमीच संरक्षण करणारा तो तारणहार किंवा तारणारा आहे. आमेन. Because he hates sin, but he loves sinners. कारण प्रभू येशू पापाचा द्वेष करतो, पण पापी लोकांवर प्रीती करतो, असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. आमेन. And it is so amazing how Jesus handled this situation. आणि किती अद्भुत रीतीनं प्रभू येशूनं ही कठीण परिस्थिती हाताळली, त्यातून मार्ग केला
त्या स्त्रीला वाचवलं, त्या स्त्रीची क्षमा केली. आमेन. And it is sad to say how women have been treated in so many cultures with such brutality, with such cruelty. आणि आज देखील अनेक देशामधील, अनेक धर्मामधील स्त्रियांबाबत आम्ही ऐकतो, वाचतो की कशा प्रकारे त्यांना क्रूरतेची वागणूक दिली जाते, त्यांचं शोषण केलं जातं, त्यांच्यावर अन्याय केला जातो. आमेन. But Jesus has raised the status of woman and given woman a right. प्रभू येशू ख्रिस्तानं महिलांचं जो दर्जा आहे तो आपल्या बोलण्याद्वारे, वागण्याद्वारे जणू काय उंचावला आणि महिलांना समाजामध्ये एक मानाचं स्थान जणू काय देऊ केलं. आमेन. That's why in the word of God we find that men and women are equal before God. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्ही काय वाचतो की देवासमोर पुरुष आणि स्त्री हे दोन्ही एक समान आहेत. Next thing we are going to learn that who is a disciple. आता पुढे आम्ही पाहणार आहोत की शिष्य म्हणजे नेमका कोण व्यक्ती असतो. आमेन. A disciple is the one who abide in Jesus's word. शिष्य हा तोच व्यक्ती आहे जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनामध्ये राहतो, म्हणजे त्या वचनाचं जणू काय पालन करतो. आमेन. Number two, a disciple is the one who believes, learn, and teach God's word. शिष्य हा असा व्यक्ती आहे तो देवाच्या वचनाचं शिक्षण घेतो आणि तो देवाचं वचनाचं अध्ययन करतो, मनन करतो आणि ते इतरांना शिकवतो देखील. आमेन. And everything, it's not we pick and choose the one that we like and one we don't like, we just overlook it, ignore it. बऱ्याच वेळेला देवाच्या वचनासंबंधी आम्ही काय करतो, आम्हाला आवडणारी वचनं तेवढे आम्ही वाचतो किंवा तेवढे आम्ही अभ्यास करतो, पण आम्हाला नको असलेल्या वचनांकडे आम्ही बऱ्याच वेळेला दुर्लक्ष करतो. आमेन. But it's the whole counsel of God, entire Bible. परंतु पवित्र शास्त्रामधील देवाची सर्व वचने म्हणजे देवाचा संपूर्ण मनोदय आम्ही अभ्यासला पाहिजे, त्याचं अध्ययन, मनन, चिंतन केलं पाहिजे आणि तो संपूर्ण मनोदय लोकांना शिकवला देखील पाहिजे. आमेन. No, when a student or pupil go to a school, there is a textbook, there is a guidebook. ज्यावेळेला विद्यार्थी शाळेमध्ये जातात त्या ठिकाणी शाळेमध्ये प्रत्येक वर्गाची अभ्यासाची पुस्तकं असतात जी त्यांना अभ्यास करावा लागतो विद्यार्थ्यांना. आमेन. For a disciple of God, our textbook, our guidebook is the word of God. आणि येशूच्या शिष्यांसाठी म्हणजे एकच पुस्तक आहे, एकच ग्रंथ आहे, तो म्हणजे पवित्र शास्त्र. आमेन. So its principle instruct us. आणि देवाच्या वचनामधील जी तत्व आहेत किंवा सिद्धांत आहेत ते आमच्यावर परिणाम करणारे आहेत. आमेन. Its examples warn us and teach us. पवित्र शास्त्रातील जी उदाहरणं आहेत त्या उदाहरणामधून आम्हाला जीवनासाठी धोक्याच्या सूचना देखील मिळतात आणि आम्हाला त्यापासून बोध मिळतो आणि आम्हाला त्यापासून मार्गदर्शन देखील मिळतं. आमेन. That's what we find in 1 Corinthians chapter 10. पहिले करिंथी याचा 10व्या अध्यायामध्ये या गोष्टी आम्ही पाहतो.
Here it says, moreover, brethren, I do not want you to be ignorant of all our fathers were under the cloud and all passed through the sea. करिंथकरात पहिले पत्र 10व्या अध्यायात आम्ही वाचतो, बंधुजन हो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले. आमेन. And here we see they come out of Egypt, the land of sin. Pharaoh is the picture of Satan. आणि आम्ही पाहतो की इस्रायल लोक मिस्र देशामध्ये गुलामगिरीत होते, फारोच्या गुलामगिरीत होते. आणि फारो हे सैतानाचं प्रतीक आहे. इस्रायल लोक फारोच्या गुलामगिरीत होते, जणू काय सैतानाच्या गुलामगिरीत होते. त्यातून देवानं त्यांना बाहेर काढलं. आमेन. And then they came out of Egypt, and now they crossed the Red Sea. आता ते मिस्रातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या समोर तांबडा समुद्र होता. तो ओलांडून त्यांना पलीकडे जायचं होतं आणि तांबड्या समुद्रातून ते पलीकडे गेले. देवानं त्यांच्यासाठी चमत्कार केला. आमेन. And God parted the Red Sea so miraculously. देवानं अद्भुत रीतीनं तांबडा समुद्र दुभागला आणि कोरड्या जमिनीवरून तांबड्या समुद्रातून हे जवळजवळ 25-30 लाख लोक आणि त्यांची जनावरं तांबडा समुद्र पार करून समुद्राच्या पलीकडे गेले. आमेन. So it was a great miracle, we know that, but it was more than that. आणि हा एक मोठा चमत्कार होता, आपल्या सर्वांना त्याची माहिती आहे. पण चमत्कारापेक्षा देखील त्यामध्ये अधिक काहीतरी आहे. आमेन. Verse number 2 tells us, all were baptized into Moses in the cloud and in the sea. आणि दुसऱ्या वचनामध्ये आम्ही पाहतो, मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. म्हणजे दोन्ही बाजूला पाणी होतं समुद्रातून जाताना, वरती मेघ म्हणजे ढग होता, म्हणजे सगळ्या बाजूला पाणी होतं. अशा प्रकारे जणू काय तांबड्या समुद्रातून जात असताना सर्व इस्रायल लोकांचा मोशेमध्ये जणू काय बाप्तिस्मा झाला. आमेन. So think about that. First, they come out of Egypt. They are delivered from the sin. आता अशा प्रकारे विचार करा, इस्रायल लोक मिस्र देशामध्ये गुलामगिरीत होते. इस्रायल लोक गुलामगिरीतून सुटले, म्हणजे सैतानाच्या पापाच्या गुलामगिरीतून त्यांची मुक्तता झाली आणि तांबड्या समुद्रातून जाताना जणू काय त्यांचा बाप्तिस्मा झाला. आमेन. Isn't that amazing? आणि हे सर्व किती Isn't that अद्भुत आहे, नाही का? Yeah. Now, when we come to the Lord, first of all, we come out of sin, our old life, and then we are baptized. आणि आमच्या जीवनामध्ये देखील तशाच प्रकारचं कार्य घडतं. ज्या वेळेला आमचं तारण होतं, त्यावेळेला पहिल्यांदा आम्ही आमच्या जुन्या जीवनातून, पापापासून, सैतानापासून आम्ही मुक्त होतो, सैतानाच्या बंधनातून, अंधकारातून. आणि त्यानंतर आमचं तारण झाल्यानंतर, पाप क्षमा झाल्यानंतर मग आम्ही काय करतो? बुडून पाण्याचा बाप्तिस्मा घेतो. आमेन. And Romans 6 tells us the meaning of baptism, the significance of baptism. रोमकराच्या 6व्या अध्यायामध्ये आम्ही पाण्यामध्ये बुडून बाप्तिस्मा घेतो, हे म्हणजे त्याचं नक्की तत्व काय आहे किंवा त्यामागे सिद्धांत काय आहे, हे पाऊल आम्हाला स्पष्ट करतो. आमेन. It tells us that when we go under the water, we are buried, and then we come out of the water, we are resurrected with new life. आणि रोमकराच्या 6व्या अध्यायामध्ये संत पौल काय लिहितो? ज्या वेळेला आम्ही बाप्तिस्मा घेताना पाण्याखाली जातो, म्हणजे आम्ही मेलेले आहोत, आमचा श्वास बंद झालेला आहे, पाण्यामध्ये जणू काय आम्हाला पुरलेला आहे. आणि ज्या वेळेला पाण्यातून आम्ही वर येतो, त्यावेळेला आमचं जणू काय पुनरुत्थान झालं आहे. हा सिद्धांत संत पौल बाप्तिस्म्याचा आमच्या समोर मांडतो. आमेन. And it is also we identify ourselves with Jesus.
आणि अशा प्रकारे आम्ही प्रभू येशू मध्ये आमची जणू काय ओळख प्रस्थापित करतो. आमेन. The way Jesus died and he rose again, in our baptism, we die with our own sin, old life, and resurrected with new life. प्रभू येशू वधस्तंभावर मरण पावला, तो पुरला गेला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुनरुत्थित होऊन पुन्हा जिवंत झाला. त्याप्रमाणे बाप्तिस्म्यामध्ये देखील आम्ही मरतो, पाण्यामध्ये जणू काय आम्हाला पुरण्यात येतं आणि पाण्यातून वर येताना जणू काय आमचं पुनरुत्थान होतं. अशा प्रकारे प्रभूच्या मरणामध्ये, प्रभूच्या पुरलं जाण्यामध्ये आणि प्रभूच्या पुनरुत्थानामध्ये आम्ही जणू काय एकरूप होतो बाप्तिस्म्याच्या द्वारे. आमेन. So all those examples in God's word teach us. आणि ही सर्व उदाहरणं आम्हाला देवाच्या वचनातून जणू काही बोध करतात, शिक्षण देतात. Example of Daniel teach us about prayer life, and how can we have दानिएलचं उदाहरण पहा. influence over दानिएल world आम्हाला events. या प्रार्थनेच्या जीवनासंबंधी दानिएल आम्हाला अनेक गोष्टी शिकवतो. आमेन. We can learn from Samson, life of Samson. शमशोनाच्या जीवनापासून देखील अनेक गोष्टी आम्हाला शिकता येतात. Esther, एस्थेरचं जीवन पहा. then what is the attitude of a disciple? आता येशूचा शिष्य म्हणून आमची मनोवृत्ती कशा प्रकारे असली पाहिजे? A disciple says, "Speak to me, Lord, your servant hears." आणि आम्ही नेहमी प्रभूला म्हटलं पाहिजे, प्रभू तुझ्या वचनातून तू माझ्याशी बोल, तुझा दास ऐकत आहे. आमेन. And may God help us to have this great desire, longing, and we say, "Speak to me, Lord." आणि आमच्यामध्ये ही तहान आणि भूक नेहमी असली पाहिजे शिष्य म्हणून, की आम्ही नेहमी प्रभूला म्हटलं पाहिजे, प्रभू माझ्याशी बोल, मी ऐकण्यासाठी उत्सुक आहे, आतुर आहे. आमेन. We read God's word and then we meditate and we say, "Lord, speak to me from your word." आम्ही देवाचं वचन वाचतो, त्याच्यावर मनन करतो आणि आम्ही देवाला विनंती करतो की प्रभू तुझ्या वचनातून तू माझ्याशी बोल. आमेन. And we pray. Then we stay quiet before God and say, "Speak to me, Lord." आणि अशा प्रकारे आम्ही देवाचं वचन वाचल्यानंतर, मनन केल्यानंतर शांत राहतो आणि प्रभूला विनंती करतो, प्रभू तू माझ्याशी बोल, आणि शांतपणे आम्ही देवाची वाणी ऐकतो. आमेन. The second attitude is, "Here I am, send me." आता दुसरी मनोवृत्ती शिष्याची काय असली पाहिजे? प्रभू मी या ठिकाणी उपलब्ध आहे, तुला ज्या ठिकाणी मला पाठवायचं आहे त्या ठिकाणी मला पाठव. आमेन. And that's why Isaiah said, "Send me, Lord. Here I am." या यशया संदेष्टा म्हणतो, प्रभू मी उपलब्ध आहे, मला पाठव. Another attitude of a disciple is holding the truth. आता शिष्याची आणखी एक मनोवृत्ती कशी असली पाहिजे? शिष्याने नेहमी सत्याला चिटकून किंवा बिलगून राहिलं पाहिजे, सत्य धरून राहिलं पाहिजे. आमेन. And we find that in 1 Kings chapter 22, a wonderful story. पहिले राजे याच्या 22व्या अध्यायामध्ये एक मनोवेद गोष्ट आम्हाला आढळते. That will be your homework. Please read the entire chapter. हा विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे. पहिले राजे याचा 22वा अध्याय. पहिले राजे याचा 22वा अध्याय विद्यार्थ्यांनी संपूर्ण अध्याय वाचायचा आहे. Let me briefly tell you the story.
आज थोडक्यामध्ये तुम्हाला मी ही कथा सांगण्याचा प्रयत्न करतो. Ahab and Jehoshaphat, they make an alliance to fight against king of Aram. आणि आरामाच्या राजाशी आणि यहोशफाट हा तह किंवा करार करताना आम्हाला या ठिकाणी दिसतो. पहिले राजे 22व्या अध्यायामध्ये. So Ahab was not a good king. आता अहाब जो इस्रायलाचा राजा होता तो काय चांगला राजा नव्हता, धार्मिक राजा नव्हता. आमेन. His wife Jezebel was idol worshipper. आणि आपल्याला माहित आहे अहाबाची पत्नी जी इजबेल ही जी राणी होती ती अत्यंत खुनशी आणि मूर्तीपूजक अशी राणी होती. And the Bible says Ahab really hated the truth. आणि पवित्र शास्त्र सांगतं की अहाब हा सत्यापासून दूर होता किंवा सत्य कधीही तो अंगीकारत नव्हता किंवा सत्याचं पालन करत नव्हता. आमेन. So King Jehoshaphat said, before we go to war, why don't we inquire from the Lord? Why don't we find his guidance? आणि यहोशाफाट राजा काय म्हणाला की युद्धावर जाण्यापूर्वी आपण देवाचं म्हणणं या युद्धासंबंधी काय आहे हे आपण समजून घेऊया, देवाची इच्छा आपण जाणून घेऊया, असं यहोशाफाट राजा म्हणाला. आमेन. So he said, no problem. I have 400 prophets. We can ask from them. मग अहाब काय म्हणाला, ठीक आहे, माझ्याकडे 400 संदेष्टे आहेत, आपण त्यांना विचारूया आणि देवाची इच्छा काय आहे समजून घेऊया. And 400 said, green light. Go ahead. आणि No मग जे problem. 400 अहाबाचे संदेष्टे होते त्यांनी सांगितलं लढाईला जा आणि तुम्हाला लढाईमध्ये मोठा विजय मिळणार आहे, लढाईला जा, असा निरोप या 400 संदेष्टांनी दिला. So Jehoshaphat said, wait a minute. Do we have another prophet? Another man we can inquire from him? आणि यहोशाफाट म्हणाला, थांबा थांबा, अजून एक संदेष्ट आहे, त्याचं म्हणणं तुम्ही ऐकलं का, त्याच्याकडून जाणून घेतलं का देवाची इच्छा काय आहे? And Ahab said, yes, we have a man called Micaiah, but he never tells me what I want to hear. आता अहाब राजा काय म्हणाला, हा अजून एक संदेष्ट आहे, त्याचं नाव मिकाया आहे, पण तो काय मला पाहिजे तसं काय तो कधी भविष्यवाणी करत नाही, तो नेहमीच मला नको असलेलीच भविष्यवाणी करत असतो. And Micaiah said, don't go. मग मिखायाला ज्यावेळेला विचारण्यात आलं की युद्धावर आम्ही जाऊ का आरामाबरोबर, त्यावेळेला मिखायानं सांगितलं युद्धावर जाऊ नका, तुमचा जय होणार नाही. Think about that. 400 were saying they can go for war, but one is saying, no, don't go there. आता विचार करा या संबंधी. 400 संदेष्टे होते, ते म्हणाले युद्धावर जा, नक्की तुम्ही विजय होणार, पण एक संदेष्टा म्हणतो युद्धावर जाऊ नका, तुम्ही पराजित व्हाल. He wanted to stand for the truth. He wanted to say only what God was saying. आता मिखाया हा जो संदेष्टा होता तो सत्याला बिलगून होता आणि देवाला बिलगून होता, म्हणून देवाची इच्छा तो जाणून होता, म्हणून त्यानं सत्य सांगितलं, युद्धावर जाऊ नका, तुम्हाला जय मिळणार नाही. What do we learn? यातून आम्ही काय शिकतो? We stand for the truth, even we have to stand alone. कधी कधी आमच्या विरुद्ध भरपूर लोक काहीही म्हणत असले किंवा अनेक लोकांचं म्हणणं वेगळं असलं तरी आम्ही एकटे असताना देखील देवाच्या वचनाला, सत्याला धरून राहिलं पाहिजे. आमेन. So Ahab hated the truth. आणि जे मेजॉरिटी किंवा बहुसंख्य 400 संदेष्टे होते
ते जणू काय सत्याचा विरोध करत होते, सत्याचा द्वेष करणारे, देवाचा द्वेष करणारे असे होते. So Ahab hated the truth. The prophets perverted the truth. आणि जे 400 संदेश ते देवाचा वचनाचा द्वेष करणारे होते, म्हणून त्यांनी खोटी भविष्यवाणी केली. And Jehoshaphat wanted the truth on his side. आणि यहोशाफाट राजाला मात्र देवाची इच्छा, देवाचं सत्य जाणून घ्यायचं होतं. आमेन. And Micaiah wanted to be on the side of the truth. आणि मिखाया हा देवाच्या बाजूने होता, देवाच्या वचनाच्या बाजूने होता, जणू काय तो सत्याच्या बाजूने होता. आमेन. As you can see the quote here, the truth is like a surgery. It hurts, but it cures. आणि सत्य या ठिकाणी एखाद्या कडू औषधाप्रमाणे आम्हाला दिसतं. कडू औषध चवीला चांगलं नसतं, त्याचा त्रास होतो आम्ही ते गिळताना, चव घेताना, पण त्या कडू औषधामुळेच आजार बरा होतो. म्हणून देवाचं सत्य बऱ्याच वेळेला आम्हाला ऐकायला, सांगायला लोकांना आवडत नाही, पण त्या सत्याच्या द्वारेच देवाचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात, किंवा देवाच्या गोष्टी आम्हाला प्राप्त होतात, किंवा देवाच्या संरक्षण आम्हाला बऱ्याच वेळेला देवाचं प्राप्त होतं. आमेन. Yes. So here we see how important is the truth. Truth might hurt us, but it heals, it cures. And lie is like a painkiller. It might give relief, but it has side effect. हा, आता जे असत्य आहे ते जणू काय एखाद्या वेदनाशामक गोळीसारखं आहे. आणि असत्यामुळं कधी कधी आम्हाला बरं वाटतं. वेदनाशामक गोळी, पेन किलर घेतल्यानंतर काही वेळ वेदना जाणवत नाहीत, रोग्याला बरं वाटतं, पण पुन्हा त्या वेदनांचा, आजाराचा त्रास सुरू होतो. असत्य हे वेदनानाशक गोळीप्रमाणे आहे. ते थोडा काळ आराम देतं, परंतु पुन्हा त्रास सुरू होतो. परंतु देवाचं सत्य हे एखाद्या कडू औषधाप्रमाणे आहे. ते सुरुवातीला कडू लागतं, परंतु ते मुळातून आजार बरं करतं. ते आम्हाला आशीर्वादित करतं, आम्हाला संरक्षण देतं. आमेन. And as someone has put in this way, the truth may hurt for a little while, but a lie hurts forever. आणि कोणीतर असं म्हटलेलं आहे की सत्य आम्हाला थोडा काळ इजा करतं, किंवा आम्हाला थोडा काळ वेदना देतं, परंतु जर आम्ही असत्याचा स्वीकार केला तर असत्य आम्हाला कायमचं आमच्या मागं वेदना घेऊन येतो, किंवा कायमस्वरूपी आम्हाला त्या असत्यापासून वेदना प्राप्त होतात. आमेन. So it is very important to know the truth, to hold the truth, to preach the truth, and the truth is Jesus Christ. आणि म्हणून सत्य जाणून घेणं, सत्याचा स्वीकार करणं आणि सत्याची घोषणा करणं हे शिष्यासाठी फार महत्वाचे आहे. शिष्याची मनोवृत्ती अशी असली पाहिजे. आणि सत्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून प्रभू येशू ख्रिस्त हाच आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. आमेन. Amen. Praise the Lord. So God bless you. We are going to log out and then we will log in for our third year class. हा, आता आपण या ठिकाणी आजचा वर्ग थांबवणार आहोत. देव तुम्हाला आशीर्वाद देव. पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत. So please meditate on these Bible verses. 1 Samuel chapter 3. पहिले शमूएल 3रा अध्याय, Isaiah chapter 6. आणि यशायाचा 6वा अध्याय, and 1 Kings chapter 22. आणि पहिले राजे 22वा अध्याय आता आपण पाहिला. तो विद्यार्थ्यांनी वाचायचा आहे, त्याच्यावर मनन चिंतन करायचं आहे. Lovely.
So God bless. हा, Have देव a तुम्हाला wonderful आशीर्वाद week. देव. आठवड्याभर तुमचं सहाय्य करो, तुमचं संरक्षण करो. पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा भेटूया. गॉड ब्लेस यू. God bless. सी यू See नेक्स्ट you. वीक. थँक यू. Thank गुड you. नाईट. Good night.